देशात भाजप सोबत यापूर्वीही अनेक पक्षांनी आघाड्या केल्या आहेत, त्यांना कधी त्यांचा फटका बसला नाही। एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणून भाजपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला असे म्हणता येणार नाही, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले आहे। अजिबात तसं नाही। मला सांगा, भाजप सोबत नितीश कुमार गेले तिथं कुठं फटका बसला का फटका? त्यामुळे प्रत्येक राज्यामधली कारणं वेगवेगळी आहेत। भारतीय जनता पार्टी आमच्या सोबत आली किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत गेलो असं या देशातलं अशा पद्धतीचं आघाडीचं पहिलंच उदाहरण होतं का? यापूर्वी अशा पद्धतीच्या आघाड्या झाल्या नव्हत्या का? यापूर्वी ममता बॅनर्जी ह्या भाजप सोबत नव्हत्या का? यापूर्वी जॉर्ज फर्नांडिस भाजप सोबत नव्हते का? यापूर्वी फारुख अब्दुल्ला भाजप सोबत नव्हते का? यापूर्वी जयललिता भाजप सोबत नव्हत्या का? यापूर्वी ममता बॅनर्जी सांगितलं ना त्या भाजप सोबत नव्हत्या का? अशी कितीतरी उदाहरणं देता येतील। भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यामुळं एखाद्या निवडणुकीमध्ये कुठेतरी जय पराजय झाला म्हणून लगेचच त्याचा तर्क त्यांच्या सोबत गेलो म्हणून नुकसान झालं असा काढता येत नाही। त्यांच्या सोबत गेल्यामुळं कदाचित फायदा झाला असंही म्हणता येतं। तटकरे साहेब आमचे जे उमेदवार निवडून आले त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचे आणि भाजपचे आमदार होते, त्यांनी पण मदत केलेली आहे। अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीचं कुठेही अधिकृत वक्तव्य नाही। आमचे जसे कार्यकर्ते खालच्या स्तरावर काही बोलतात तसं त्यांचेही कार्यकर्ते खालच्या स्तरावर काही बोलतात। प्रत्येकाचा तेवढा डीप लेवलला जाऊन अभ्यास झालेला असतो असं नव्हे। आता जी काही आकडेवारी समोर आली संपूर्ण महाराष्ट्रातली, त्यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली की भारतीय जनता पार्टीचं जिथं जिथं उमेदवार निवडून आले तिथं तिथं राष्ट्रवादीच्या त्या ठिकाणी असलेल्या ताकदीचा उपयोग त्यांना झालेला आहे। हे आकडेवारीशी निश्चित सिद्ध झालेलं आहे। हे पहा, प्रत्येक वेळेला आम्ही राजकीय जीवनामध्ये काम करतो, निवडणुका लढवतो म्हणजे लोकांच्या मतांच्याकडे आम्ही त्या ठिकाणी पवित्र मत म्हणून पाहत असतो आणि सर्वसामान्य मतदारांना हे सरकार, हे शासन, हे मायबाप सरकार आमच्यासाठी काहीतरी करतंय ही मनापासूनची भावना त्याच्यामध्ये निर्माण होणं आवश्यक असतं। जर त्या आमच्या मतदार बंधू भगिनींच्या मनामध्ये या सरकारबद्दल हे सरकार आमच्यासाठी काहीतरी करतंय असं जर त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला तर निश्चितपणे आम्हाला निवडणुकीमध्ये त्याचा उपयोग होईल। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये आतापर्यंतची देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी आताच्या आमच्या सरकारनंच केली, 35,000 कोटीची। जी पूर्वी 70,000 कोटीची कर्जमाफी फार ब्रँडेड झाली, ती 70,000 कोटीची अख्ख्या देशासाठी होती आणि फक्त महाराष्ट्राची 35,000 कोटीची झाली। आणि याच्यामध्ये दुसरा अजून विशेष तरतूद केली ती म्हणजे वेळेवर कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं त्या ठिकाणी देण्याचा निर्णय झाला, ते सुद्धा पैसे दिले आणि आणखी 5,000 कोटीची तरतूद जे राहिले त्यांच्यासाठी केलेली आहे। त्यामुळं शेतकऱ्यांना मदत का करण्याची आवश्यकता असते तर मुद्दा असा आहे की शेतकऱ्याचा जो व्यवसाय आहे शेतीचा हा निसर्गावर आधारित आहे आणि निसर्ग आपल्या हातात नाही आणि आपलं जे आपण अन्नदाता ज्याला म्हणतो ह्या अर्थव्यवस्थेचं चलनवलनच तो जो काही उत्पादन करेल त्याच्यावर अवलंबून आहे। त्यांनी जर उत्पादन नाही नीट केलं किंवा झालं नाही तर अर्थव्यवस्थेचं चक्र बिघडतं आणि इतर गोष्टीवरही त्याचा परिणाम होतो। म्हणून शेतकऱ्याला आपल्याला आधार देण्याची आवश्यकता असते।